बातमी आहे महाराष्ट्राला हादरवणारी। आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या 9वीच्या मुलीनं बाळाला जन्म दिलाय। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातली ही धक्कादायक घटना। या घटनेनंतर परिसरामध्ये खळबळ सुद्धा उडाली आहे। पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय। संबंधित विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा आरोपी सुद्धा अल्पवयीन आहे आणि तो तिचाच नातेवाईक आहे अशी माहिती समोर आली आहे। बातमी बघितली आहे, भीती वाटली ना? तुमच्या मते कोण आहे रिस्पॉन्सिबल याला? सांगू मी? तुम्ही सध्या हा व्हिडिओ ज्या गोष्टीवर बघताय ना, तो मोबाईल। आजकाल लहान मुलांच्या हातात ना खूप कमी वेळात मोबाईल दिला जातो आणि या मोबाईलमध्ये त्यांच्यासमोर अख्खं जग ओपन होतं। फक्त पॉर्न वेबसाईट्सच नाहीत, इंस्टाग्राम, रील्स, शॉर्ट्स यावर सुद्धा खूप सेक्शुअल कंटेंट दिसतो। शॉर्ट फॉर्मसारखा कंटेंट सहज सापडतो आणि मुलांना काय बरोबर आणि काय चूक यातलं नाही समजतो। लहान असतात ते जे पाहतात ना त्यांना ते बरोबर वाटायला लागतं आणि त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होतो। क्युरिओसिटी वाढते, ते त्या गोष्टी नॉर्मल समजू लागतात। आजकाल शाळेमध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड रिलेशनशिप या गोष्टी खूप कमी वयात चालू झाल्या आहेत, ज्या वयात आम्हाला या गोष्टींची साधी कल्पनाही नव्हती। या वयात आजची मुलं खूप काही बघत आहेत। दिस इज ॲक्च्युअली व्हेरी स्केरी। मी असं म्हणत नाही की प्रत्येक अशा घटनेमागे फक्त मोबाईलच कारण असतं, पण बिनधास्त मोबाईल ॲक्सेस आणि पेरेंट्सचं लॅक ऑफ सुपरविजन हे नक्कीच मोठे रिस्क फॅक्टर्स आहेत। प्लीज तुमच्या मुलांना लहान वयात मोबाईल देऊ नका आणि दिला असतो तर काय पाहतायत, काय नाही, कोणाशी बोलतायत, काय सर्च करतायत यावर नक्की लक्ष ठेवा। आज ही बातमी दुसऱ्यांच्या घरातली आहे, उद्या ती तुमच्या घरातलीही होऊ शकते। त्यामुळे आपल्या लहान मुलांकडे लक्ष ठेवा। ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ना त्यांना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा आणि न्यूनॅटल केअर, पेडियाट्रिक हेल्थ अँड पेरेंटिंग या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा। थँक्यू।